Hello, friends. Welcome again. Let us discuss today the fourth prose lesson Black Money and Black Economy by C. Ramamanohar Reddy. C. Ramamanohar Reddy is a renowned economist, and you can see his photo here. Let us know some basic facts about this lesson. Let us prepare some background about this lesson. First, C. Ramamanohar Reddy, the author of this lesson, is a renowned economist and he has written a book called Demonetization and Black Economy. Demonetization and Black Money, sorry. Uh, this book focuses on India's decision to demonetize uh, its 500 and 1000 rupee currency notes so as to eliminate and counter the black money and black economy. This lesson is a chapter, it has been extracted from the book Demonetization and Black Money by C. Ramamanohar Reddy, and the lesson introduces the terms black money and black economy and the difference between the two. It differentiates between the two. This is the picture of the book Demonetization and Black Money by C. Ramamanohar Reddy. फार मोठे अर्थशास्त्रज्ञ आहेत सी राममनोहर रेड्डी. इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली नावाचं एक खूप प्रतिष्ठित असं मासिक म्हणण्यापेक्षा साप्ताहिक किंवा पाक्षिक ज्याला आपण म्हणू 15 दिवसातून एकदा प्रकाशित होणारं जर्नल आहे जे इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिक्सला वाहिलेलं आहे, समाजशास्त्राला वाहिलेलं आहे. त्या प्रतिष्ठित जर्नलचे संपादक सुद्धा सी राम मनोहर रेड्डी काही काळ राहिलेले आहेत. And now he is working with an online magazine called scroll.in. So in this lesson, which is a chapter from Demonetization and Black Money, the book Demonetization and Black Money, C. Ramamanohar Reddy introduces us systematically the two terms black money and black economy. What black money is, what black economy is, what is the difference between the two, and how these two entities work. ब्लॅक मनी म्हणजे काय, ब्लॅक इकॉनॉमी म्हणजे काय, काळा पैसा, काळी अर्थव्यवस्था म्हणजे काय, यांच्यात फरक काय आहे आणि ते काम कसं करतात, यांच्या बाबतीत आपल्याला पद्धतशीरपणे शास्त्रीयरित्या सी राममनोहर रेड्डी या लेसन मध्ये आपल्याला समजावून देत आहेत. Now, first, the author introduces the term black money or black income. What is called as black money or black income? Black money can be defined as an income earned through illegal activities. ब्लॅक मनी कशा कशाला आपण ब्लॅक मनी म्हणू शकतो? बेकायदेशीर कामांमधून मिळवलेला पैसा. फॉर एक्झाम्पल स्मगलिंग, ट्रॅफिकिंग. ट्रॅफिकिंग म्हणजे माणसांची खरेदी विक्री किंवा पैसे घेऊन माणसांना अवैधरित्या बेकायदेशीरपणे दुसऱ्या देशांमध्ये व्हिसा पासपोर्ट शिवाय पाठवणे. दॅट इज कॉल्ड ट्रॅफिकिंग. ह्युमन ट्रॅफिकिंग म्हणजे माणसांची तस्करी. ड्रग ट्रॅफिकिंग अंमली पदार्थांची तस्करी, नशिल्या पदार्थांची तस्करी. स्मगलिंग म्हणजे कस्टम ड्युटी चुकवून अवैध मार्गांनी मौल्यवान वस्तू चोरून आणणे आणि विकणे. अशा प्रकारच्या इल्लीगल, या आणि अशा अनेक इल्लीगल कामं खूप आहेत, तुम्हाला माहिती आहे. या सगळ्या इल्लीगल कामांमधून
मिळवलेला पैसा म्हणजे ब्लॅक मनी. द इन्कम अर्न थ्रू इलिगल ऍक्टिव्हिटीज लाईक स्मगलिंग, ट्रॅफिकिंग, ड्रग्स, एक्स्टॉर्शन म्हणजे खंडणी, you know, all these things, bribes, लाचलुचपत, income earned through all these illegal activities comes under black money. Then there is black money is also generated from legal income on which taxes are evaded. कायदेशीरपणे कमावलेल्या वैध संपत्तीतून सुद्धा अवैध संपत्ती निर्माण होऊ शकते. म्हणजे मी जर सॅलरी मिळवतो आहे सरकारकडून किंवा एखाद्या कंपनीकडून, दॅट इज लीगल, दॅट इज व्हाईट मनी. बट इफ आय परचेस समथिंग and if I do not pay taxes on my purchase, or if I do not file income tax returns, then the income that I have saved is black money. टॅक्स म्हणजे कर चुकवेगिरी ज्याला म्हणतो, टॅक्स बुडवेपणा, टॅक्स बुडवला, कर चुकवला एखाद्या वस्तूवरचा, किंवा आपल्या उत्पन्नावर टॅक्स भरला नाही, किंवा मुद्दाम उत्पन्न कमी दाखवून टॅक्स चुकवला, तर जो पैसा आपल्याकडे उरतो तो सुद्धा ब्लॅक मनी मध्ये येतो. लीगल इन्कम ऑन विच टॅक्सेस अँड अदर ड्यूज आर नॉट पेड इज ऑल्सो called black money. Now both these practices are prevalent in India up to a large extent and since long. फार वर्षांपासून म्हणजे अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारतामध्ये या दोन्ही प्रकारे ब्लॅक मनी, भारतामध्येच काय जगामध्ये सुद्धा, आपण भारताबद्दल बोलतोय, so in India and the world people are earning black money through both these ways since long. Right now also both these activities are prevalent in India to a large extent. अतिशय मोठ्या प्रमाणावर या दोन्ही ऍक्टिव्हिटीजच्या माध्यमातून ब्लॅक मनी भारतामध्ये कमावल्या जात आहे. प्रिव्हॅलंट या शब्दाचा अर्थ आपण पाहू. प्रिव्हॅलंट मीन्स वाईड स्प्रेड, कॉमन, सर्वत्र पसरलेला, सार्वत्रिक. म्हणजे या दोन ऍक्टिव्हिटीज आता सार्वत्रिक आहेत. तुम्हाला सगळीकडे हे दिसून येईल की लोक इलिगल ऍक्टिव्हिटीज मधून, people are earning income through illegal activities, or people are evading means avoiding taxes, not paying taxes and other dues, and that way they are earning black money. आपण दुकानदाराकडून एखादी वस्तू घेतो, we buy something, we purchase something, and we do not ask for the bill, we do not insist for the bill, and the shopkeeper also does not give us the bill. That way he does not show the sale of the goods, and that way he evades sales tax, and up to that limit we are also a contributor to the generation of the black money. कुठलीही वस्तू घेतल्यावर त्याचं आपण बिल मागतोच असं नाही, बिल मागितलं नाही तोही दुकानदार आपल्याला देत नाही, म्हणजे तो ऑफिशियली त्या वस्तूची विक्री झाली असं दाखवत नाही, आणि विक्री कर म्हणजे सेल्स टॅक्स चुकवतो, आणि मग त्या प्रमाणात आपलं सुद्धा योगदान ब्लॅक मनी मध्ये, ब्लॅक मनीच्या निर्मितीमध्ये गणल्या जाईल. सो ब्लॅक मनी इज illegally earned money through illegal activities or through the evasion of taxes and other dues which are bound to be paid on legal income. Now, what is black economy? Black economy is a parallel economy to the normal white economy. जगामध्ये आणि अर्थातच भारतामध्ये सुद्धा दोन प्रकारच्या अर्थव्यवस्था आहेत अस्तित्वात. एक अर्थव्यवस्था जी एक नंबरची आहे, सगळीकडे दिसते, जी वैध आहे, वैध मार्गाने चालते, आणि दुसरी त्याला समांतर चालणारी एक काळी अर्थव्यवस्था, ब्लॅक इकॉनॉमी आहे,
जे अवैध अर्थव्यवस्था आहे, the black economy runs parallel to the legal, valid and white economy. Sometimes it runs as an undercurrent of the white economy. अंडरकरंट म्हणजे अंतप्रवाह, आतून वाहणारा प्रवाह. वरती वैध मार्गाने दिसतो केलेला व्यवहार आणि आतून अवैध मार्गाने केलेला व्यवहार असतो. तर वैध आणि अवैध दोन्ही अर्थव्यवस्था समांतर चालू असतात. एकीकडे वैध व्यवहार होत असतात, एकीकडे अवैध व्यवहार होत असतात. आणि अवैध व्यवहारांपेक्षा कितीतरी जास्त उलाढाल अवैध मार्गांच्या बेईमानीच्या 2 नंबरच्या उद्योगांमध्ये होत असते. त्याला म्हणतात ब्लॅक इकॉनॉमी. Black economy is made up of a set of activities that generate black money. Black economy कशातून निर्माण होते? ज्याच्यातून अवैध संपत्ती निर्माण होते अशा कामांना ब्लॅक इकॉनॉमी चे घटक म्हणतात. या सगळ्या घटकांची मिळून ब्लॅक इकॉनॉमी बनते. ज्या ज्या कामांमधून अवैध संपत्ती निर्माण होते त्या सगळ्या क्रियांना ते सगळे धंदे मिळून ब्लॅक इकॉनॉमी तयार होते. Black economy is also made up of activities in which illegal money is used or invested. कधी कधी ब्लॅक पैसा, काळा पैसा हा 1 नंबरच्या कामांमध्ये लपून छपून गुंतवल्या जातो आणि त्या काळ्या पैशाला पांढरं केलं जातं, वाईट केलं जातं. उदाहरणार्थ, जर माझ्याकडे काही काळा पैसा असेल आणि मी एखादा दवाखाना उघडला गरिबांसाठी, तर दवाखाना गरिबांसाठी उघडणं हा लीगल, दिस इज परफेक्टली लीगल, बट द मनी युज्ड फॉर इट इज इल्लीगल, मे बी इल्लीगल. मी जो पैसा त्याच्यासाठी वापरतोय तो इल्लीगल पैसा आहे आणि त्या इल्लीगल पैशातून मी लीगल काम करतो आहे आणि इल्लीगल पैशाला लीगल करतो आहे. दिस इज ऑल्सो ए पार्ट ऑफ ब्लॅक इकॉनॉमी. ब्लॅक इकॉनॉमी इज ऑल्सो made up of the activities in which illegal money is used for legal purposes. Black economy also consists of activities like smuggling and bribery. कधी कधी तस्करी, स्मगलिंग, चोरी आणि लाच जी दिली जाते ती नेहमी मेहनतीच्या पैशातूनच दिली जाते असं नाही. अनेकदा लाच ही काळ्या पैशातून दिली जाते. माझ्याकडे भरपूर काळा पैसा असेल आणि मला कामं करवून घ्यायची असतील अवैध मार्गाने, तर मी अधिकाऱ्यांना, राजकारण्यांना माझ्या काळ्या कमाईतून काही हिस्सा देईल लाच म्हणून, आणि ते त्या काळ्या कमाईचा पुढे दुसऱ्या कुठल्या कामासाठी वापर करतील. आणि असं हे ब्लॅक इकॉनॉमीचं, काळ्या अर्थव्यवस्थेचं चक्र चालू राहील. दिस wheel of black economy continues. The circle of black economy continues. One activity earns illegal money. One activity helps you earn illegal money. Then you use that illegal money to bribe someone to do second illegal task, and then that person further uses that money for some third illegal task, and the chain goes on, and the transactions, the network of transactions which are done in this manner are called black economy. Now, bribe, rishwat, लाच, bribery, the practice of giving bribe, लाच देण्याची क्रिया, लाचलुचपत, corruption. The author gives us important information about how black and white money is used interchangeably, is interchanged with each other. काळा पैसा आणि पांढरा पैसा, अवैध पैसा आणि वैध पैसा, हे
एकमेकांना सबस्टिट्यूट म्हणून, एकमेकांऐवजी कसे वापरले जातात. समटाइम्स व्हाईट मनी इज युज्ड फॉर इलिगल पर्पजेस, समटाइम्स ब्लॅक मनी इज युज्ड फॉर लीगल पर्पजेस. काळा पैसा वापरून कायदेशीर कामं सुद्धा करतात आणि कायदेशीर वैध पैसा मार्ग वापरून काळे धंदे सुद्धा केले जातात. असं इंटरचेंजेबली ब्लॅक अँड व्हाईट मनी यूज केला जातो. तो कसा, हे ऑथर आपल्याला समजावून सांगतोय. लेट अस सी. Often black money is turned into white and white money is turned into black. How? There are different ways of turning black money into white, and these are: number one, investing black money to create assets like real estate projects. Real estate म्हणजे स्थावर संपत्ती, स्थिर संपत्ती, जमीन जुमला, इमारती, जमिनी विकत घेणे, इमारती मोठ्या मोठ्या निर्माण करणे, याला म्हणतात रिअल इस्टेट प्रोजेक्ट्स. यांच्यामध्ये पैसा गुंतवला जातो. पूल, रस्ते, इमारती, शाळा, दवाखाने, जमीन, शेती यांच्यामध्ये ब्लॅक मनी गुंतवला जातो आणि त्याला व्हाईट केल्या जातं. मग त्याच्या माध्यमातून जे उत्पन्न येतं त्या उत्पन्नाला व्हाईट मनी असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, मी ब्लॅक मनी वापरून शेत विकत घेतलं आणि शेतातून उत्पन्न काढलं तर ते उत्पन्न मात्र व्हाईट मनी मध्ये गणल्या जाईल. Black money is used to buy goods in cash without paying taxes. Many times people use black money and do cash transactions. Cash transactions do not leave any footprints and hence taxes can be easily evaded by paying in cash. By using black money to pay in cash, you can very easily evade taxes. आपण काळा पैसा वापरून रोख रक्कम देऊन खरेदी करू शकतो आणि केलेल्या खरेदीवर कुठलेही टॅक्स आपण पे करत नाही, कारण व्यवहार हा कॅश झालेला असतो. तो त्याचं कुठेही रेकॉर्डवर तो येत नाही, त्यामुळे त्याचे टॅक्सेस दिल्या जात नाही आणि अशा प्रकारे ब्लॅक मनी व्हाईट केला जातो. Sometimes you can use your black money to invest in foreign countries, in the economy of a foreign country, or you can put your black money in foreign banks. स्विस बँक सगळ्यांना माहिती आहे. स्विस बँकेमध्ये काळा पैसा अनेक जण ठेवतात, कारण त्या बँकेच्या नियमानुसार त्या बँकेतल्या खातेदारांची माहिती उघड केल्या जात नाही. त्यामुळे अनेकांचा काळा पैसा स्विस बँकेमध्ये ठेवला जातो. अशा प्रकारच्या अनेक बँक अनेक देशांमध्ये आहे. आपल्याला एक स्विस बँक माहिती आहे. किंवा दुसरा एक उपाय म्हणजे इतर देशांच्या अर्थव्यवस्थेमध्ये वैध मार्गाने लीगली गुंतवणूक करणे, कारण त्यांना या गोष्टीशी कर्तव्य नसतं की आपला पैसा काळा आहे की पांढरा आहे. त्यांना पैसा पाहिजे असतो, गुंतवणूक पाहिजे असते. मग ती गुंतवणूक जर आपण करत असलो तर आपण जो पैसा गुंतवतोय तो आपण कुठून आणलेला आहे याच्याशी त्यांना कर्तव्य नसतं. दे आर नॉट बॉदर्ड अबाउट द सोर्स ऑफ आवर or the legality of our income. They only want investment. आणि मग त्या इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून जो आपण रिटर्न्स मिळवतो त्याला व्हाईट इन्कम समजल्या जातं. मग अशा प्रकारे ब्लॅक मनी गुंतवून त्याला व्हाईट केल्या जातं, बाहेरच्या देशांमध्ये गुंतवून. अनेकदा युरोपियन कंट्रीज मधले किंवा मोठ्या मोठ्या विकसित देशांमधले उद्योगपती भारतात गुंतवणूक करतात, भारतासारख्या देशांमध्ये गुंतवणूक करतात. तो सगळा पैसा वैध मार्गाने कमावलेला असतोच असं नाही. अनेकदा अवैध मार्गाने कमावलेला पैसा सुद्धा आपल्या देशात गुंतवला जातो आणि मग त्यातून मिळणारं उत्पन्न, गुंतवणुकीवरचं मिळणारं उत्पन्न हे वैध उत्पन्न म्हणून त्यांच्या देशात परत नेलं जातं. There is another way of keeping black money safe or making black money white, and it is to keep money in tax havens. हॅवन हा शब्द वापरतो मी, हेवन नाही.
आय एम युजिंग द वर्ड हॅवन. हॅवन आणि हेवन याच्यामध्ये फरक आहे. हॅवन म्हणजे सेफ जागा, सुरक्षित ठिकाण. टॅक्स हॅवन म्हणजे टॅक्सच्या दृष्टीने सुरक्षित ठिकाण, जिथे टॅक्सची कटकट मागे लागणार नाही. असे काही देश आहेत. त्या देशांमध्ये काही बँका आहेत. त्या बँका आपल्याला आपला पैसा त्यांच्यामध्ये डिपॉझिट करण्याची सुविधा देतात आणि त्याच्यावर अत्यंत नगण्य किंवा कमीत कमी दरामध्ये टॅक्स असतो घेतला जातो आणि फारसे नियम किंवा भानगडी तिथे नसतात. तुम्ही सुरक्षितपणे तिथे पैसा ठेवू शकता. आपला काळा पैसा तिथे तुमच्या कुठल्याही काळ्या व्यवहाराची चौकशी, तो पैसा कुठून आणला वगैरे अशी काहीही होत नाही आणि अत्यंत माफक दरांमध्ये टॅक्स तुम्हाला पडतो, कमीत कमी दरांमध्ये. असे अनेक देश जगामध्ये आहेत, त्यांना टॅक्स हॅव्हन्स म्हणतात. तुम्ही जर गुगलमध्ये टॅक्स हॅव्हन्स असं सर्च टाकलं तर तुम्हाला अनेक देशांची माहिती मिळेल, जिथे where you can keep your black money very safe. There is another way of making black money white, and it is buying gold. You can make your black money white by buying gold and by not reporting it. To buy gold and not to report it is a way of turning your black money into white money. सोनं खरेदी केलं जातं काळ्या पैशातून आणि त्या सोन्याचं कुठेही उल्लेख केला जात नाही, संपत्तीत ते दाखवल्या जात नाही रेकॉर्डवर, आणि नंतर ते सोनं वापरून कुठल्या तरी वैध संपत्तीचं निर्माण केलं जातं. अशा प्रकारे ब्लॅक मनीला व्हाईट केलं जातं. गोल्ड याला बुलियन असं पण म्हणतात. बुलियन मार्केट म्हणजे गोल्ड मार्केट. बिलियन असा नाही आहे हा शब्द. बिलियन म्हणजे 10 लाख. 10 लाख म्हणजे 1 बिलियन. हा आहे बुलियन. बुलियन आणि बिलियन याच्यात फरक आहे. बिलियन म्हणजे 10 लाख. बुलियन याचा अर्थ होतो गोल्ड. बुलियन मार्केट मीन्स गोल्ड मार्केट. Using participative notes for foreign direct investments is another way of turning black money into white. हा पार्टिसिपेटिव्ह नोट्स नावाचा एक प्रकार आपल्या देशामध्ये 2008च्या जानेवारीमध्ये सरकारने आणला आणि याच्यामध्ये त्यांनी पार्टिसिपेटिव्ह नोट्स याचा अर्थ विदेशातले जे गुंतवणूकदार आपल्या भारतामध्ये गुंतवणूक करतात, ते गुंतवणूकदार जर कुठली ती संस्था असेल तर त्या संस्थेने व्यक्तींच्या मार्फत गुंतवणूक केली पाहिजे आणि त्या व्यक्तींना नोट म्हणजे पार्टिसिपेटिव्ह नोट्स नावाचं एक लायसन्स दिलं पाहिजे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, असा नियम सरकारने आणला. त्या पार्टिसिपेटिव्ह नोट्स ज्या व्यक्तीकडे असतील तो विदेशी व्यक्ती भारतात गुंतवणूक करू शकेल. मात्र त्या पार्टिसिपेटिव्ह नोट्सची मालक कोणती संस्था आहे ते जाहीर करण्याचं बंधन त्याच्यावर असणार नाही. म्हणजे एक्स नावाच्या विदेशी व्यक्तीने भारतात गुंतवणूक केली तर त्याला पार्टिसिपेटिव्ह नोट्स नावाचं एक प्रकारचं लायसन्स द्यावं लागेल, जे त्याने कुठल्या तरी संस्थेकडून मिळवलं असेल आणि त्या संस्थेकडून पैसा घेऊन तो इन्व्हेस्टमेंट करत असेल. पण जर त्याला भारत सरकारने विचारलं की ही तो पार्टिसिपेटिव्ह नोट्स कोणाकडून मिळवली तर ते सांगण्याचं त्याच्यावर बंधन नाही. अशा प्रकारे अनेक संस्थांचा काळा पैसा त्या संस्थांनी विविध व्यक्तींच्या माध्यमातून त्यांना पार्टिसिपेटिव्ह नोट्स देऊन भारतात इन्व्हेस्ट केला. पार्टिसिपेटिव्ह नोट्स बद्दल तुम्ही अधिक माहिती मिळवावी अशी माझी इच्छा आहे. यू शुड सर्च and find out more information about participative notes. I may be wrong in my explanation. माझं एक्सप्लेनेशन पार्टिसिपेटिव्ह नोट्स चुकू शकतं. माझं नॉलेज या बाबतीत मर्यादित आहे. So you should you can consider it as a homework or a task to know more about participative notes or P notes. Now this black money which is turned into white can be used again for illegal activities. एकदा काळ्या पैशाला पांढरा केला की त्या पांढऱ्या पैशातून पुन्हा काळे काम केल्या जाऊ शकतात. Look, I have told you the meaning of these words. Tax havens, countries where
money can be kept secretly by paying very low taxes. Bullion means gold. And white paper, all this information of how black money and white money are interchangeably used was published in a white paper by the government in 2012. 2012 मध्ये सरकारने एक व्हाईट पेपर आणला, म्हणजे श्वेतपत्रिका. व्हाईट पेपर म्हणजे श्वेतपत्रिका, म्हणजे तो कोरा कागद नसतो. श्वेतपत्रिका म्हणजे सरकारी रिपोर्ट, एखाद्या समस्येवरची किंवा एखाद्या मुद्द्यावरची सरकारची रिपोर्ट म्हणजे सरकारी अहवाल, ज्याच्यामध्ये माहिती दिलेली असते त्या विषयावरची, त्याला व्हाईट पेपर असं म्हणतात. पूर्वीच्या काळी वेगवेगळे रिपोर्ट्स करता वेगवेगळ्या रंगाचे कागद वापरले जायचे आणि एखाद्या इन्फॉर्मेटिव्ह रिपोर्ट करता पांढरा कागद यूज केला जायचा, म्हणून त्या रिपोर्टला व्हाईट पेपर म्हणायचं. आपण न्यूजपेपर मध्ये अनेकदा वाचतो किंवा न्यूज मध्ये ऐकतो की सरकारने या विषयावर श्वेतपत्रिका आणावी किंवा व्हाईट पेपर आणावा अशी विरोधकांची मागणी आहे. तर व्हाईट पेपर म्हणजे अधिकृत सरकारी अहवाल एखाद्या विषयावरचा किंवा एखाद्या विषयाचा अधिकृत सरकारी प्रस्ताव. तर या 2012च्या एका व्हाईट पेपर मध्ये द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ब्रॉट आउट अ व्हाईट पेपर ऑन द ways in which black money is generated. आपल्या देशामध्ये काळा पैसा कोणकोणत्या मार्गाने निर्माण केला जातो याच्याबद्दलची एक श्वेतपत्रिका, व्हाईट पेपर सरकारने 2012 मध्ये आणला होता. There are some particular sectors which are very popular where black money is generated on a large scale. काही असे क्षेत्र आहेत जिथे काळा पैसा फार मोठ्या प्रमाणावर निर्माण होतो. नंबर 1 इज रिअल इस्टेट. अचल संपत्ती, स्थावर संपत्ती, जमीन, बांधकाम या व्यवसायात black money is generated on a large scale. Financial markets, stock markets, black money is very easily generated in these sectors. Public procurements, to procure means to obtain, मिळवणे. सार्वजनिक खरेदी जिथे केली जाते, म्हणजे फॉर एक्झाम्पल देशासाठी रणगाडे घ्यायचे आहेत किंवा विमानं घ्यायची आहेत, मोठ्या प्रमाणावर हजारो कोटींचा व्यवहार आहे. किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणावरचं उदाहरण न घेता आपण छोटं उदाहरण घेतलं की एखाद्या सरकारी ऑफिसला स्टेशनरी विकत घ्यायची आहे. त्या स्टेशनरी समजा 1,00,000-2 लाख रुपयाची स्टेशनरी विकत घ्यायची आहे. तर अशा मोठ्या प्रमाणावर ज्या खरेद्या होतात, सरकारी खरेद्या होतात, त्यांच्यामध्ये भ्रष्टाचार होतो आणि ब्लॅक मनी निर्माण केला जातो. प्रॅक्टिसेस इन नॉन प्रॉफिट सेक्टर्स लाईक हेल्थ अँड एज्युकेशन, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रात, या संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर काळा पैसा निर्माण केला जाऊ शकतो. तुम्हाला पावती कमी रुपयांची देऊन तुमच्याकडून जास्त पैसा घेणे, किंवा आपण अनेकदा पाहतो की एखादा डॉक्टर आपल्याला एखाद्या विशिष्ट डॉक्टरकडेच टेस्टला पाठवतो आणि मग त्या डॉक्टरकडून टेस्टला पाठवल्याबद्दल त्याला काही कमिशन मिळतं. दॅट इज ब्लॅक मनी. सो हेल्थ, एज्युकेशन अशा सेक्टरमध्ये सुद्धा ब्लॅक मनी निर्माण केला जाऊ शकतो. नॉन प्रॉफिट सेक्टर, जे वरकरणी नॉन प्रॉफिट सेक्टर्स आहेत, वरवर पाहायला ज्यांच्यामध्ये नफा हा उद्देश नसतो, त्यांच्यामध्ये सुद्धा ब्लॅक मनी निर्माण केला जाऊ शकतो. टू प्रोक्योर या शब्दाचा अर्थ आपण पाहिला, मिळवणे. टू ऑब्टेन, टू प्रोक्योर मीन्स टू ऑब्टेन ऑर टू एक्वायर, मिळवणे. प्रोक्योरमेंट म्हणजे ॲक्विजिशन, मिळवण्याची क्रिया, एखादी वस्तू मिळवण्याची क्रिया. तर अशा प्रकारे आपण ब्लॅक मनी म्हणजे काय, ब्लॅक इकॉनॉमी म्हणजे काय, ब्लॅक मनी कसा जनरेट होतो, ब्लॅक मनी
how black money is turned into white money, and how white money is again used to do illegal activities and generate further black money. We have seen all these things. We have also seen how interchangeable black and white money monetary systems are, and the some of the popular sectors for the generation of black money. Um, so I would suggest that you should, as always, I would suggest that you should read the complete lesson carefully after listening to this lecture, and if required you should listen again to the lecture to understand it better. And you can always ask me if you have any questions. You can put your questions in the comment box, and please do not forget to give feedback on your opinion about this lecture, how you liked this lecture, or whether you disliked this lecture, whether you understood it or not. And this lecture will, as always, be followed by a task assignment which all of you should do. मी पाहतोय की अनेकदा फार कमी विद्यार्थी लेक्चर पाहतात, त्याच्याही पेक्षा कमी विद्यार्थी असाइनमेंट देतात, त्याच्याही पेक्षा कमी विद्यार्थी असाइनमेंट वेळेच्या आत देतात. हे बरोबर नाहीये. दिस कॅन लीड टू गॅप्स इन युअर नॉलेज. असं करू नका. इथे आपला प्रोज लेसन्सचा युनिट संपला. Poems will start from the next lecture. I will very soon post lectures explaining your poems, and also we'll also discuss the unit of communication skills after we are done with poems. In communication skills, we have two chapters: computer technology and recent concepts in business, and public speaking. We will discuss both these chapters after we are done with poems. We have four small poems, short poems, which we will first read, and then we will go on to communication skills, and that will be the end of the syllabus. So thank you very much. Do not forget to give your feedback, and do not forget to put any questions if you have in the comment box, and do listen to the lectures, do read the lesson, and do the tasks and assignments. Thank you so much.